इंग्रजी नवीन वर्षाची पहिली अमावस्या येत्या 28 आणि 29 तारखेला आहे। तर अमावस्याच्या दिवशी काय करायचे महत्त्वाचे उपाय आणि नियम हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नमस्कार सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत। तर नवीन वर्षातील पहिली अमावस्या तिला मौनी अमावस्या असं सुद्धा म्हटलं गेलं आहे। आता ही अमावस्या ह्या वर्षी 2 दिवस आहे, कारण की ही अमावस्या मंगळवारी संध्याकाळी 6:37 सुरू होणार आहे। ती 29 तारखेला वार बुधवार संध्याकाळी 6:06 संपणार आहे। म्हणजेच काय, अमावस्याचा कालावधी हा मंगळवारी संध्याकाळपासून बुधवारी संध्याकाळपर्यंत आपल्याला बुधवार पूर्ण दिवस मिळणार आहे। मौनी अमावस्या म्हणजे त्याच्या नावातच त्याचा अर्थ दडलेला आहे। तर मौन धारण करणे, पूर्वी दिवसभर मौन धारण केलं जायचं, पण आता आपण संसारिक आहोत, प्रापंचिक आहोत, मग काही थोडासा कालावधी जर आपल्याला सहज शक्य होत असेल तर आपण मौन व्रत धारण करायचं। ह्या दिवशी त्याचं महत्त्व आहे, कारण आपण राग आल्यानंतर किंवा काही वाईट घटना घडल्यानंतर अनेकदा एखाद्याला पटकन लहान थोर न बघता बोलून जातो। ह्या गोष्टीचं आपल्याला नंतर पश्चाताप होतो। त्याचबरोबर अमावस्या म्हटलं की आणखीन भरपूर सेवा येतात। आता ह्या सगळ्या सेवा ज्या आहेत त्या आपण कमीत कमी वेळेत कशा होणार आहेत किंवा कसा करू शकतो हे पाहतो आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये, आणि मी तुम्हाला अगदी कमी वेळात होणाऱ्या सेवा सांगत असते। तर अमावस्या म्हटलं की आपल्याला भरभरून सेवा करायची असते। आता पूर्वीपासून की नाही अमावस्याला तितकंसं चांगलं मानलं जायचं नाही, पण आता आपण सेवेमध्ये आहोत, आपल्याला गुरुमाऊलींनी ह्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत की अमावस्या हा सुद्धा खूप चांगला दिवस आहे सेवा करण्यासाठी। तर त्यामध्ये लक्ष्मी प्राप्तीची सेवा खूप महत्त्वाची आहे। त्याच्यामध्ये आपण श्रीयंत्रावरती श्रीसूक्त, फलश्रुती, नंतर व्यंकटेश स्तोत्र याचा जलाभिषेक करू शकतो। श्रीयंत्रावरती अभिषेक झाल्यानंतर जेव्हा श्रीयंत्र स्थापित करत असतो आपण मंदिरामध्ये, त्यावेळी त्याच्यासाठी जी जागा आहे त्या जागेवरती लाल रंगाचा कपडा, नंतर त्यावरती थोडीशी अक्षता, हळदी कुंकू घालून आपण श्रीयंत्र स्थापित करायचं आहे। माझ्या अक्षतांना हळदी कुंकू लावलेलं असतं, त्यामुळे मी फक्त अक्षता वाहते, कारण त्या पंचपाळात ठेवलेल्या असतात। श्रीयंत्र स्थापित केल्यानंतर 5 बोटाने त्यावरती आपल्याला कुंकू व्हायचं आहे। त्यानंतर ही कमलगड्ड्याची माळ गोल करून ठेवायची आहे। ती माळ ठेवायच्या अगोदर आपल्याला कमलगड्ड्याच्या माळेवरती जप करायचा आहे। जप करताना अंगठ्या शेजारचं बोट न लावता आपल्याला कमलगड्ड्याच्या माळेवरचा जप करायचा आहे। आणि माळ ही 108 मण्यांची असेल तर खूप लांब अशी असते, ती अंगावर घ्यायची नाही की ती जमिनीलाही टिकू द्यायची नाही, ती एका ताटामध्ये घेऊन मग जप करायचा आहे। हे खूप महत्त्वाचं आहे। अगदी छोट्या छोट्या गोष्टी असतात बरं का, पण त्या आपण गडबडीच्या वेळी कधी कधी विसरून जातो, जाणते अजाणतेपणी आपल्याकडून राहून जातात। तर इथं नमूद मी तेवढ्याचसाठी करते, अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत। तर ही श्रीयंत्रावरती माळ आपण गोल करून ह्या पद्धतीने अर्पण करायची आहे। लाल रंगाचं फूल देखील व्हायचं आहे, धूपदीप दाखवायचं आहे। त्यानंतर जर आपल्याकडे हे सिद्ध केलेलं श्रीयंत्र नसेल तर या पद्धतीचं कागदी श्रीयंत्र देखील आपल्याला केंद्रामध्ये उपलब्ध होतं, आपण ह्यावरती देखील सेवा करू शकतो। त्यासाठी मी इथे दाखवलेलं आहे। त्यानंतर मी आज ना एक असा माझे ग्रंथ आहेत त्याचा बॉक्स काढला होता, जो मी नियमित मला लागतो। तर तो कशासाठी काढला होता हे मी पुढे सांगतेच। हे माझे सर्व ग्रंथ इथं मंदिराच्या शेजारी, मंदिराच्या खाली जो ड्रॉवर आहे त्याच्यामध्ये ठेवलेले असतात। हे फक्त सार आहे जे मला डेली लागतात, त्यातले मोठे ग्रंथ हे मी वरती ठेवते की जिथं आपला रोजचा नियमित हात लागणार नाही अशा ठिकाणी। तर त्या बॉक्समध्ये ना मी आज तुम्हाला दाखवणार आहे कोणते कोणते ग्रंथ मी डेलीमध्ये माझ्या वापरण्यात असतात किंवा मला त्याचा उपयोग होतो। त्यामधील आहे चातुर्मास, संपूर्ण चातुर्मास हे खूप जुनं पुस्तक आहे, हे मी पंढरपूरवरून घेतलं होतं। त्यानंतर हे आहे कुलदैवता, मानसन्मान आणि कुंकुमार्चन विधी। तर ह्यामध्ये ना सर्व विधी आहेत। आपल्याला आईसाहेबांचा आणि खंडेरायांचा मानसन्मान करताना कोणत्या वस्तू लागतात आणि कुंकुमार्चन, हरिद्रामार्चन कसं करायचं ह्याचा उल्लेख मी मागच्या व्हिडिओमध्ये केला होता। त्यानंतर श्री मल्हारी सप्तशती अतिशय तेजोमय ग्रंथ आहे हा, आणि प्रत्येक घरामध्ये हा ग्रंथ असायलाच हवा। त्यानंतर दर पौर्णिमेला आपण करतो ते
सत्यनारायण पूजाविधी जे आपल्याकडे असायलाच हवं आणि ह्याचा देखील आपण प्रत्येक महिन्यामध्ये आपल्याला हाताशीच लागतं हे. त्यानंतर संक्षिप्त श्रीमद भागवत हा सार आहे आपल्याकडे सध्या गुरुमाऊलींनी आपल्याला केंद्रातून उपलब्ध करून दिलेला आहे. मोठा श्रीमद भागवत जो ग्रंथ आहे तो मी वरच्या कप्प्यात ठेवते, जो मला जेव्हा श्रावण महिन्यात वगैरे लागतो तेव्हा काढते. त्यानंतर नवनाथ भक्ती सार हे देखील सार आहे. ह्याचा देखील खूप तेजोमय अनुभव आहे आणि कमीत कमी वेळ लागतात हे ग्रंथ वाचायला. त्यानंतर हे आहे दुर्गा सप्तशती. ह्या ग्रंथासाठीच हा मी बॉक्स आज काढला होता, कारण आज अमावस्या. आणि हा आहे अतिशय जुना ग्रंथ माझा, हा श्री हरिविजय कथासार. तुम्हाला त्याच्या थोडंसं ग्रंथ पाहिल्यानंतर लक्षात येत असेल की किती जुना आहे. प्रत्येक वर्षी दर श्रावण महिन्यामध्ये मी तो ग्रंथ पठण करत असते. त्यानंतर शिवलीलामृत कथासार हे मराठीतील कथासार आहे, जे आपल्याला श्रावण महिन्यात शिवरात्रीच्या महिन्यात लागतं, जे आता आपल्याला माघ महिन्यात लागणार आहे. त्यानंतर हे आहे गुरुलीलामृत. तर जो आपला श्री गुरुचरित्र ग्रंथ आहे त्यातीलच बराचसा सार ह्या गुरुलीलामृत या ग्रंथामध्ये आहे. अतिशय तेजोमय ग्रंथ आहे हा ग्रंथ. आम्ही पूर्वी पठण करत होतो जेव्हा आम्ही सेवेमध्ये आलो तेव्हा. त्या सगळ्या सेवा महाराजांनी करून घेतल्यात. आपण कोणीच नाही आहेत करणारो. जेव्हा महाराज आदेश देतात तेव्हाच सेवा घडतात आणि त्या घडलेल्या आहेत. तर हा गुरुलीलामृत ग्रंथ नवीन घेतला माझ्या मुलीसाठी आणि हा आहे तो जुना, जो मला माझ्या एका सेवेकरी मैत्रिणींनी ताईंनी दिला होता. जेव्हा मी सेवेत येणार असं त्यांना हो म्हणाले होते. आता तुम्हाला जाणवत असेल हा किती जुना आहे आणि हाला मी सांभाळून ठेवलेला आहे, कारण हा फार जुनी आठवण आहे आणि खूप आनंदी दिवस ह्या ग्रंथामुळे आलेले आहेत आमच्या सर्वांच्याच आयुष्यात. हा तेजोमय गुरुलीलामृत ग्रंथ आहे. हा थोडासा जुना झाला, त्याची पानं निखळायला लागली. त्यानंतर मी माझ्या मुलीसाठी तो दुसरा गुरुलीलामृत ग्रंथ घेतला होता, जो नवीन आवृत्ती नवीन छपाई वेगळंच आलेलं आहे त्याचं. पण हा मी जुना देखील विसर्जित केलेला नाही. मला हा आठवण म्हणून मी जोपर्यंत आहे तोपर्यंत हा ग्रंथ माझ्या घरात राहणार आहे, त्यासाठी मी हा ठेवलेला आहे. त्यानंतर हे काही पॉम्पलेट आहेत. त्यातील एक खूप महत्त्वाचं पॉम्पलेट म्हणजे 10वी-12वीच्या मुलांच्या परीक्षेच्या वेळेस कुठल्या सेवा करायच्या आहेत आणि त्यासाठी जेव्हा माझा मुलगा 10वीला होता तेव्हा मी ह्या सेवा घेतल्या होत्या ना, तेव्हा मी केंद्रातूनच ह्या सेवा घेतल्या होत्या. तर मला हे पॉम्पलेट देण्यात आलं होतं. तर त्यातली काही स्तोत्र वगैरे आहेत. तर तुम्हाला जर हवं असेल तर आपण आता लवकरच 10वी-12वीच्या मुलांच्या परीक्षा चालू होणार आहेत ना, तर त्यासाठी आपण नवीन ह्याचा व्हिडिओ करूया, कारण मी त्याचं ते जतन करून ठेवलेलं आहे. कारण मुलाची 10वी-12वी हे आईसाठी खूप खूप महत्त्वाचं असतं. फक्त मुलगाच बसत नाही, मुलगीच बसत नाही 10वी-12वीच्या परीक्षेला, आई वडील देखील बसलेले असतात. तर माझ्या मुलासाठी मी सेवा केली होती, तर ती आठवण मी ठेवलेली आहे. त्यानंतर हे काही छोटी छोटी पुस्तकं आहेत, जी गायत्री मातेची सेवा नवरात्रात होते. विष्णू सहस्रनाम. नंतर हे नवीन घेतलं मी परत, जे आपल्याला गुरुचरित्र वाचते वेळेस लागतं. हे 2 आहेत माझ्याकडे. माझ्या एका सेवेकरी मैत्रिणीने देखील मला दिलं होतं. तर ही सगळी छोटीशी बॉक्स केलेला आहे, जो मला दैनंदिनीमध्ये लागतो सेवेला. आणि मोठे जे सर्व ग्रंथ आहेत, जसं गुरुचरित्र किंवा श्रीमद भागवत किंवा ज्ञानेश्वरी आहे किंवा एकनाथी भागवत आहे, हे बरेच ग्रंथ, भक्तिविजय, हरिविजय मोठा, हे जे ग्रंथ आहेत ना, हे माझे सर्व महाराजांनी माझ्याकडून पठण करून घेतलेले आहेत. ह्या ग्रंथांची नावं घेताना सुद्धा आनंद होतो की महाराजांनी आपल्याला अध्यात्मामध्ये घेतलं आणि आपण आज वर्षानुवर्ष त्यांच्या अध्यात्माकडे चाललेलो आहोत, म्हणजे अध्यात्मामध्ये आहोत. आता मी श्री दुर्गा सप्तशती हा ग्रंथ काढण्यासाठी आज बॉक्स काढला होता, कारण आज आहे आपण अमावस्याचा व्हिडिओ घेतलेला आहे. तर अमावस्याच्या दिवशी आपल्याला श्री दुर्गा सप्तशती या तेजोमय ग्रंथाचं पठण करायचं आहे. तर त्यासाठी की नाही केंद्रामध्ये दर अमावस्याला भैरवचंडी ही सेवा केली जाते. भैरवचंडी म्हणजे जिथं उवाच येतं, म्हणजे जेव्हा उवाच येते, ही तर तुम्हाला मी दाखवते, ब्रह्म उवाच असं जेव्हा म्हटलं जातं ना, तिथं येतं, तेव्हा तिथे श्री कालभैरव अष्टकम या स्तोत्राचं पठण करायचं
आणि नंतर तो ग्रंथ कंटिन्यू करायचा। अशी भैरवचंडी ही सेवा अतिशय प्रभावी आहे। कुठल्याही पितृदोषावरती म्हणा किंवा घरातल्या कोणत्याही नकारात्मक ऊर्जा आपल्या घरातून घालवायच्या असतील, अनेक अडचणी असतील, ह्यासाठी भैरवचंडी ही सेवा अतिशय प्रचिती देणारी आहे। ही सेवा दर अमावस्याला केंद्रामध्ये होते, स्वाहाकार घेऊन देखील होते आणि पठण श्रवण करून देखील होते। त्यासाठी आपण आज दुर्गा सप्तशती हा ग्रंथ काढलेला आहे। त्याचसोबत अमावस्याला केली जाते ती म्हणजे महादेवाची सेवा। खूप महत्त्वाचं आहे महादेवाची सेवा करणं देखील। त्यामध्ये महारुद्र आहे, लघुरुद्र आहे। आता मी भरपूर सेवा सांगते, पण आपण आपल्या वेळेनुसार त्या सेवा करायच्या आहेत, कारण आजकाल सगळे धावपळीचे आहेत, प्रत्येकाला इतका वेळ असेलच असं नाही। त्यामुळे मी लहान मोठ्या ज्या काही कुठल्या सेवा सांगते, तुम्हाला जसं जमेल तसं करा, पण करा नक्की। त्याच्यामध्ये आहे आपल्याला हळदीचं लेपन करणं, आपल्या उंबऱ्याला प्रवेशद्वारावरती छान सजावट करून आपण हळदीचं लेपन करू शकतो। आपल्या घरातली जी गॅस आहे, चूल आहे, त्याचं आपण पूजन करू शकतो। त्यानंतर नैवेद्यामध्ये आपल्याला दही भाताचा नैवेद्य खूप महत्त्वाचा आहे, तो दाखवला गेला पाहिजे आपल्या घरातल्या देवांना। त्यानंतर आपली जी वास्तू आहे त्या वास्तूमध्ये देखील दहीभात शिंपडणे हे सुद्धा खूप प्रभावी आहे। त्यानंतर गाडीचा उतारा केला जातो, घराचा उतारा केला जातो। आजारी व्यक्ती जर खूप ग्रस्त असतील आजाराने कुठल्या तरी, त्या व्यक्तीचा देखील उतारा केला जातो। त्यावरती आपण वेगळा व्हिडिओ करायचा का हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा, आपण त्यावरती देखील लवकरच व्हिडिओ घेऊन येऊ। आणि त्यानंतर आपण नियमित नित्यसेवेमध्ये पठण करतो, तो म्हणजे श्री स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ मी सेवा करण्यासाठी वरती काढला होता, तो दाखवायचा राहून गेला। त्यानंतर अमावस्याच्या सेवेमध्ये सगळ्यात महत्त्वाची सेवा म्हणजे घरंगण साफ करणे, सडा रांगोळी करणे हे तर येतच, पण घरातील ज्या फरशा असतात ना, त्यामध्ये गोमूत्र, खडा मीठ आणि हळद घालून फरशी पुसणे हे पण खूप महत्त्वाचं आहे। दर शनिवारी, अमावस्या, पौर्णिमेला ह्या गोष्टी झाल्याच पाहिजेत घरामध्ये। अतिशय साध्या सोप्या गोष्टी आहेत, पण खूप प्रभावशाली आहेत गोष्टी। ह्याचा खूप सकारात्मक प्रभाव प्रत्येक घराघरामध्ये पाहायला मिळतो आहे। त्यामुळे ही कळकळीची विनंती आहे, अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत, आपल्या प्रत्येक घरामध्ये ह्या गोष्टी घडाव्यात, ह्यासाठी हा छोटासा व्हिडिओ आहे। कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। आज माझ्या ग्रंथांचं छोटंसं कलेक्शन तुम्हाला दाखवलेलं आहे। आपण लवकरच मोठे ग्रंथ पण जेव्हा काढूत कोणत्या सेवेला, तर ते पण ग्रंथ मी तुम्हाला नक्कीच दाखवायचा प्रयत्न करीन, कारण प्रत्येक घरामध्ये लहानांपासून मोठ्यांपर्यंत अध्यात्म हे पोहोचलं पाहिजे, किंवा अध्यात्माची लहानांपासून ही आवड निर्माण झाली पाहिजे। जेव्हा घरातील स्त्री, घरातील पुरुष माणसं, वडीलधारी मंडळी जेव्हा करतात, तेव्हा आपोआप लहान मुलं देखील त्या गोष्टींचं नक्कीच अनुकरण करतात। त्यामुळे घरातील सर्वांनी अध्यात्माकडे वळलं पाहिजे। आता सध्या कुंभमेळ्यांमध्ये संत महंत लहानांपासून मोठ्यांपर्यंत लोक आज कुंभमेळ्यामध्ये आहेत, तर त्याचं कारणच ते आहे, मनशांतीसाठी आहे। पण आपल्याला की नाही ती आध्यात्मिक मनशांती स्वामींच्या चरणावरती पहिल्यापासून महाराजांनी दिलेली आहे, ती कुठे शोधावी लागत नाही आपल्याला। त्यामुळे ना कोणताही सेवा करताना थोडासा का होईना वेळ स्वामींसाठी नक्की द्यावा, ही कळकळीची विनंती आहे। आणि असा हा छोटासा व्हिडिओ आहे, कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका। असेच आपण छान छान व्हिडिओ रोजच्या रोज घेऊन येत जाऊच। आणि माझे जे रेसिपीचे व्हिडिओ आहेत ते मी रोजच्या रोज शॉर्ट्समध्ये टाकत असते, त्याला देखील चांगला छान असा रिस्पॉन्स तुम्ही देता। छान छान कमेंट वाचून खूप छान वाटतं, त्यामुळे त्यासाठी देखील मनापासून धन्यवाद आणि कृतज्ञता व्यक्त करते। आणि जास्तीत जास्त आपले सेवेचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करा, एवढंच म्हणते। कारण एक सेवेकरी घडला तर त्याचं पुण्य 100 पटीनं असतं, कारण एखादी सेवा एखाद्या गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचवणं यासारखी मोठी सेवा कोणतीच नाही। जास्तीत जास्त शेअर करा, आपल्या स्टेटसवर ठेवा, कारण उद्या आणि परवा अमावस्या आहे, न जाणो कुणाला त्याचा खूप चांगला फायदा होईल आणि त्याचं जाणते अजाणतेपणी पुण्य आपल्यापर्यंत पोहोचवायला वेळ लागणार नाही। त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, एवढंच सांगते। आणि आता इथे थांबते, परत नवीन व्हिडिओमध्ये भेटण्यासाठी
आणखीन एक सांगायचं होतं की अमावस्याच्या सेवेमध्ये भरभरून करण्यासारखं आहे. काही सेवा राहिल्या असतील आपल्या, त्या आपण लवकरच घेऊन येणार आहोत आपल्या व्हिडिओमध्ये. कारण प्रत्येक सेवा एकाच व्हिडिओमध्ये सांगायचं म्हटलं की व्हिडिओ फार मोठा होतो आणि तुमच्याकडे देखील तितका वेळ नसतो बघण्यासाठी. त्यामुळे छोटासा व्हिडिओ केलेला आहे. चला आता परत भेटू, तोपर्यंत नमस्कार.